छत्रपति शिवाजी महाराज के इतिहास पर अभिनेता राहुल सोलापुरकर के विवादास्पद बयान को लेकर महाराष्ट्र में आक्रोश बढ़ता जा रहा है। सोशल मीडिया पर वायरल हुए एक साक्षात्कार में सोलापुरकर ने दावा किया था कि शिवाजी महाराज ने मुगल सैनिकों को रिश्वत देकर आगरा छोड़ा था। इस बयान के बाद शिवसेना ठाकरे गुट ने आज जोरदार प्रदर्शन किया। प्रदर्शनकारियों की मांग है कि राहुल सोलापुरकर को छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा के सामने नाक रगड़कर सार्वजनिक रूप से माफी मांगनी चाहिए। बदनाम करायचं काम करतात, पण शिवसैनिक हे कदापि सहन करणार नाहीये। ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा कोश्यारीने देखील अपमान केला होता, त्याच पद्धतीने प्रत्येक संघाचा हा संबंधित माणूस आहे। ज्या पद्धतीने भांडारी सुरूंनी गेल्या 10 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांवरती आक्षेपार्ह वाक्य बोलले होते, त्यावेळी देखील आम्ही त्यांना जोड्या मारले होते, काळे फासलं होतं। आज देखील जर राहुल सोलापुरकरनी नाक घासून माफी मागितली नाही तर त्यालाही त्याच पद्धतीने आम्ही उत्तर देणार आहोत। आणि ज्या पद्धतीने शिवसेनेने एकदा ठरवलं तर त्याला रस्त्यावरती फिरून देणार नाही। शिवसेनेच्या वतीनं कालही पदाधिकारी शिवप्रेमी त्यांच्या घरावर चाल करून गेले होते आणि आजही आता आंदोलन झाल्यावर आम्ही त्याच्या घरावर चाल करून जाणार आहोत। वारंवार छत्रपती शिवरायांचा अवमान ह्या देशातला नागरिक नव्हे तर संपूर्ण जगातला शिवप्रेमी करणार नाही। कायमच हा नवा अनाजी पंथ या पुण्यामध्ये जन्माला आलाय, त्याला ठेचून काढल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाहीये। कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल त्याची तोडफोड, पुण्यामध्ये महानगरपालिकेतलं भूमिपूजन, तिथं शिवरायांचा अवमान, देशातले आपले राज्यपाल भरत कोश्यारी त्यांच्याकडनं अवमान, कायम भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, अनुयायी आणि मंत्री हेच काय छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करतायत। याच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही। याच्या तोंड रंगवणार म्हणजे रंगवणार। छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम हे कमी करू पाहत आहेत, अशी ही धेंड या राज्यातनं नव्हे देशातनं तडीपार केली पाहिजेत। म्हणून आता आम्ही त्या राहुल सोलापुरकर टकलू हैवान त्याच्या घरी जाऊन चाल करणार आहोत आणि निक्षून सांगतोय जाणार म्हणजे जाणार आणि त्याला तोडवणार।